म्हणजे इंद्रायणी मी डोळ्यात अनुभवली आणि चंद्रभागाही डोळ्यात अनुभवली. तिकडे एका माऊलीने त्या गर्दीत गरम भाजलेली चपाती अशी हातावर दिली, त्याच्यावर साखर घातली, गुंडाळली. मला माझ्या आईची आठवण आली ना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण रामकृष्ण हरी. खरं तर पंढरीची वारी आपल्या घरोघरी पोचवलेली आहे माहुली महाराष्ट्राची या कार्यक्रमातून. आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आदेश बांदेकर सर, अर्थात प्रेक्षकांशी त्यांचं नातं हे अनेक वर्ष घट्ट आहे आणि ते आणखी मजबूत होत जाणार आहे. आणि याच निमित्ताने पुन्हा एकदा आदेश सर आपल्याला या एका सुंदर कार्यक्रमातून, सर तुमचीही वारी झाली आणि तुमच्यामुळे आमचीही वारी झाली असंच मी म्हणेन. इतकं हे सुंदर अनुभव असेल, अनुभूतीच असेल कदाचित. जेव्हा मी पहिला प्रश्न हाच विचारेन की जेव्हा कळसाचं दर्शन झालं तेव्हा काय वाटलं? डोळ्यात पाणी होतं. 2 वेळा या प्रवासात खूप डोळ्यात पाणी आलं. एक म्हणजे आळंदी आणि देहू या दोन्ही ठिकाणी. म्हणजे आळंदीला सुद्धा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या तिथे ज्या वेळेला मला असं डोकं ठेवायला मिळालं, काय व्हायब्रेशन्स आहेत मला माहिती नाही, पण त्या व्हायब्रेशन्समधून माझ्या डोळ्यात घळाघळा पाणी वाहत होतं. आणि तिकडचे तो जो आशीर्वाद माझ्या अंगावरती त्यांनी घातला त्या वेळेला, ते वस्त्र घातलं, प्रचंड व्हायब्रेशन्स जाणवल्या. त्या मी एक्सप्लेन पण करू शकत नाही. पण त्यावेळेला डोळ्यात आलेलं पाणी आणि त्यानंतर वारी पूर्ण करून गेल्यानंतर कळसाचं दर्शन, पहिल्यांदा कळस असा दिसला, छोटासा कळस, आणि लांबून दिसला खूप. आणि मी त्या दिंडीमध्ये नाचत होतो, तर दिंडीत नाचताना असा कळस दिसला आणि मी त्या एका माऊलीला विचारलं की आता समोर कळस दिसतोय, कसं वाटतंय? त्यांचे जे एक्सप्रेशन्स होते ना, त्या एक्सप्रेशन्समध्येच माझ्या डोळ्यात पाणी सुरू झालं होतं की जे बघण्यासाठी, ज्या क्षणासाठी आपण 18-19 दिवस चालतो आहोत. बरं, आळंदीवरून सुरू होणारा हा प्रवास किंवा देहूवरून सुरू होणारा प्रवास हा तेवढा नसतो. त्याच्या आधी त्यांच्या राहत्या घरापासून ते तिकडे आलेले असतात. काय अलौकिक आहे माहिती आहे. आणि तो जो क्षण आहे ना, कळस बघणं, म्हणजे ते तुकोबांच्या सांगण्यामध्ये आहे ना की फक्त कळसाचं दर्शन झालं म्हणजे अहंकाराचा नाश होतो आणि वारी पूर्ण झाल्याचा आनंद होतो. आजी मैं देखिली पंढरी नाचता ते वारकरी, तसंच आहे ना. मग ती जी भावना आहे ना, ती भावना मला प्रत्येक वारकऱ्यामध्ये अनुभवायला मिळाली. चंद्रभागेत गेलो ज्या वेळेला, त्या चंद्रभागेत उडी मला बघितल्यावर सगळे माऊली 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 करून तो जल्लोष माझ्याबरोबर ते शेअर करत होते. मी त्यांच्या सुरात सूर घालून ओरडत होतो. मला असं वाटतं की त्याच्यामधलं जी ऊर्जा आहे ना, ती म्हणजे इंद्रायणी मी डोळ्यात अनुभवली आणि चंद्रभागाही डोळ्यात अनुभवली. काय खरंच मला वाटतं की हे ऐकतच राहावं असं हे सगळं आहे. पण मला सर एक खूप गोड वाटतं की जेव्हा तुम्ही वारी करता किंवा तुम्ही तिथे जाता, तर ऑलरेडी तुमचं प्रेक्षकांशी जे नातं आहे ना, ते फार सुंदर आहे आणि ते अनेक वर्षांचं आहे. त्यामुळे त्यांनाही तुम्हाला पाहून असं वाटत असं की आता मी यांना सगळं सांगतो, असं काहीसं झालं होतं? हो ना, हो व्हायचं ना. प्रत्येकाला माझ्याशी बोलायचं असायचं, प्रत्येकाला माझ्याशी माझ्याबरोबर फोटो काढायचा असायचा, प्रत्येकाला काही ना काहीतरी सांगायचे असायच्या आठवणी. पण त्या चालण्यामध्ये, त्या प्रवासामध्ये चला माऊली करण्यामध्ये, कारण त्यांना परत त्यांचं एक उद्दिष्ट गाठायचं आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. पण बरेच जण माझ्याशी बोलायचे, मला सांगायचे त्यांच्या घरातल्या गोष्टी, चालता चालता माझ्याशी शेअर करायचे. नाही म्हणजे कसं की बघ ना, जसं मला आता एकांनी सांगितलं की ते 40 वर्ष घरीच गेलेले नाही, ते परभणीवरून चालत आले. ते चालत ते रोज आता ते इतके विठ्ठल नामात दंग झालेत की ते आळंदीहून पंढरपूरला जातात, परत पंढरपूरवरून आळंदीला येतात, आळंदीहून पंढरपूरला जातात, पंढरपूरवरून, असं 40 वर्ष करतायत. तर ते म्हणाले आज तुला बघितलं मी, मला असा आनंद झाला, आता मला एकदा असं वाटतंय की मध्येच जरा जाऊन यावं परभणीला. तर ना किती छान. म्हणजे मला असं वाटलं, म्हणजे नुसतं परमार्थ नाही तर प्रपंचाचीही त्यांना कुठेतरी आवड असते आहे, त्यांना जायचं आहे. आणि ते आपण भेटल्यानंतर ते अरे, मग त्यांना मी बघितल्यानंतर त्यांना त्यांची सून आठवली, तुम्हाला पाहून त्यांना घर आठवलं, तुम्ही घरासारखे आहात. आणि मग माझी ते तसं बोलायला लागले, अरे मी तुझं ते ह्याच्यात, अरे मी म्हटलं काय, मला असा आनंद झाला की ह्या असे प्रसंग खूप अनुभवायला मिळाले. आणि अर्थात म्हणजे वारी चालणं काही सोपं नाही, कठीणही असतं. तसं काही एखादा थोडा कठीण अनुभव पण असेल, असं काही होतं?
कठीण अनुभव म्हणजे कसा होता की दिवेघाटाचा जो टप्पा आहे ना तो अत्यंत कठीण आहे मी तसं बघितलं तर. कारण तो इतका कित्येक किलोमीटरचा तो घाट, त्याच्यात लाखो लोक तिकडे दिवेघाटात येतात माऊलींच्या पालखीसाठी. जास्त गर्दी वाढते, गर्दी डबल होते. त्याच्यात तुम्ही स्वतःला घेऊन पुढे जात असता आणि तो जो टप्पा आहे ना तो एक थोडासा त्या प्रवासातला असा आहे की तिथे थांबावं असं वाटू शकतं की अरे इथे बस झाली आपली वारी, पुढेपर्यंत नको जाऊया. पण खरं सांगतो तुम्ही तो दिवेघाट पार करून जाता आणि उंच विठ्ठलाची तिथे एक उभी मूर्ती आहे. ती अशी दमलेले असता तुम्ही, असे चालता, विठ्ठल 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 चालू असतं, ज्ञानोबा माऊली तुकाराम नाचता बिचता स्वतःला पुश करता आणि वर जाता आणि असं अरे असंच होतं आणि वाटतं की अरे मग आपल्याला त्यालाही भेटायचं. बरोबर, मला वाटतं की तोच ती ऊर्जा देतो. वा, माऊलीच ती ऊर्जा देतात असं. आणि ती ऊर्जा मिळते एक दुसऱ्याला शेअर करणं. स्वतःची मी सांगतो की साधेपणा दिसतो त्यांच्या चालण्यात वागण्यात, पण मनाची श्रीमंती जी दिसते ना, स्वतःकडचा एक चतकोर राहिलेला असताना तुम्ही 30ही जण जेवायला बसा रे ही सांगायची जी धमक आहे ना, एक सगळ्यांनी जेवल्याशिवाय जायचं नाही, 30ही जणांनी बसायचं, कॅमेरे बिमेरे ठेवा रे, आधी खा मग काय ते करा. अरे ही जी अधिकारवाणी आहे ना ही त्या वारीत खूप एक दुसऱ्याला भाकरी देणं. आता सोहमी सांगत होता मग ते खरंच आहे ना. मी सांगतो त्यांची भाकरी किंवा चपातीची साईज एवढी असते, या साईजची चपात्या करतात त्या, एक एक क्विंटलच्या चपात्या करतात आणि त्या चपात्या परत कट करून त्या सगळ्यांना जीव घालतात. मला सुद्धा तिकडे एका माऊलीने त्या गर्दीत गरम भाजलेली चपाती अशी हातावर दिली, त्याच्यावर साखर घातली, गुंडाळली. मला माझ्या आईची आठवण आली ना की मला मधल्या सुट्टीत शाळेत असताना ती नोकरी करायची नर्स म्हणून. मग ती सकाळी शाळेत जाताना आम्हाला पटापट चपात्या भाजून त्याच्यावर साखर घालून तूप घालून गुंडाळून द्यायची ना. ती मधली सुट्टी आठवली ना मला त्या वारीत. आज आई नाही आहे पण तिने मला तिकडे तिचं रूप दाखवलं ना त्या चपातीमध्ये, त्या तूप साखरेमध्ये. आईला किती छान वाटलं असेल. 100% जिथे कुठे आहे ती खुश झाली असणार 100%. कारण तिला मला ती चपाती खाताना ना त्या बाईनी त्या गरम चपाती मी पहिला बाईट घेतला ना, मी बोललो पण तिकडे टीव्हीत पटकन, आई जिथे तू कुठे असशील ना ते शाळेतला डब्बा आज मला आठवतोय. क्या बात आहे. मला खरंच हे खूप विलक्षण आहे. वारी तुमच्यासाठी आता तुम्ही परत आलात, वारी आठवतीये, वारी तुमच्यासाठी आता काय आहे, काय सांगाल? वारी माझ्यासाठी ना अधिकाधिक स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी आपण काय करू शकतो, किती दुसऱ्याला आनंद देऊ शकतो आणि त्याच्याचबरोबर कसलीच अपेक्षा नाही आहे, काही मिळावं हेच नाही. कारण इतकं चालून जे फक्त पांडुरंगाचं दर्शनही घेत नाहीत आणि कळसाला दर्शन घेऊन वारी पूर्ण करतात, ते बघितल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, कसली अपेक्षा असते, काहीच नको. हा आयुष्यातला जो एक टप्पा आहे ना तो तसाही येतो की येस ठीक आहे ना, दुसऱ्याला मिळालं तर जास्त आनंदी होईल मी. किंवा असलेलं दुसऱ्याला देण्यात जो आनंद आहे ना तेच आहे ना, ती शिकवते वारी आणि शिकतोय आपण. मला असं वाटतं की अर्थात तो मेळा तर छान होता. इथे एक वेगळा मेळा रंगला, मराठी मेळा. तर जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तो एक वेगळा अद्वितीय एक सोहळाच होता आणि अनेकांना आवडला. आणि अर्थात तुमचंही खूप आधीपासून त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. तर तुम्हाला काय वाटतं आता ते पाहिलं असेल नंतर? मी सांगू का, योगायोग एवढंच आहे, हे कदाचित वेगळे संकेत असावेत. कारण त्याच दिवशी माऊली महाराष्ट्राची मध्ये तुम्ही जर बघितलं तर सोपानदेव महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची बंधुभेट ही त्याच दिवशी टेलिकास्ट झाली. हे काय आम्हाला माहीत नव्हतं ना की त्याच दिवशी टेलिकास्ट होणार आहे. त्यामुळे दोन भावंड भेटण्याचा आनंद मी तिकडेही अनुभवला. मी इकडे नव्हतो ते बघायला त्या क्षणी, कारण मी वारीत होतो. पण तो काय आनंद असू शकेल ना, तो त्या वारकऱ्यांमध्ये मला तिकडे अनुभवायला मिळाला. टाळ मृदुंगांचा गजर इतका टिपेला गेला होता आणि अशी सोपानदेव महाराजांची अशी पालखी उभी होती आणि बाजूनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशी बाजूला येते आणि मग सोपानदेव महाराजांच्या ह्याच्यातून एक श्रीफळ हे ज्ञानेश्वर महाराजांना दिलं जातं आणि तो मुवमेंट अलौकिक. चारी बाजूला ज्ञानोबा माऊलीचा गजर आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, ही जी ताकद आहे ना ती मला तिथे अनुभवायला मिळाली. तीच मराठीची ताकद इथे अनेकांनी अनुभवली. हे काय संकेत आहेत माहीत नाहीत. त्यामुळे ही बंधुभेट तुम्हाला आवडली का इकडची? 100% ना. कुठल्या कुटुंबात दुरावा असावा
मला कधीच मला दुसऱ्याचं वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही ना. त्यामुळे दोन भावंडांनी एकत्र येणं आणि त्या अनुभवाला मिळणं याच्यासारखा दुसरा आनंद नाही. जाता जाता हेच विचारेन, पण इथे जो आता मराठी हिंदीचा वाद पण रंगलेला आहे, पण अर्थात मराठीशी आपलं नातं फार घट्ट आहे आणि ती नाळ जोडलेलीच आहे. तुम्हाला या मुद्द्याबद्दल काही सांगावंसं वाटतंय का? नाही, मला माझं म्हणणं एवढंच आहे, रामकृष्ण हरी. कारण आपण सगळे, मी मराठीची पताका ज्यांनी रोवली त्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतच होतो, जिथे पावलं पावली माझ्याकडे कानावरती टाळात सुद्धा मराठी ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर होता. आपली मराठी माऊली. आता विश्वात मगे देवेच ऐकत होतो आम्ही. आणि म्हणून म्हटलं ना, जो जे वांछील तो ते लाहो. हे जिथे आम्हाला अनुभवायला मिळालं तिथे तसंच आहे की माझी मराठी आहे, मी मराठी आहे, माझा मराठीचा मला अभिमान आहे आणि मी ती मराठी जपण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारच आहे. माझी मराठी माझ्यासाठी काय करते यापेक्षा मी माझ्या मराठीसाठी काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. यानंतर मी काहीच बोलणार नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.